मित्रहो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधील प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल बघूया. आणि हेच एक्झाम्पल मुलांना सगळ्यात अवघड जातात. जे प्रूव्ह दॅटचे प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा, ह्या टाईपचे जे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल असतात, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना काय होतं, ते अवघड जातं आणि कसं सॉल्व्ह करावं म्हणून ते ऑप्शनला सोडून सुद्धा देतात. तर हे कसे सॉल्व्ह करायचं बघूया. त्यासाठी ज्यावेळेस आपल्याला प्रूव्ह दॅट अशा टाईपचे एक्झाम्पल येतात त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, लेफ्ट हँड साइड जे LHS आहे, सो दिस इज द लेफ्ट हँड साइड. काय आहे लेफ्ट हँड साइड? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा, ही आपली काय झाली लेफ्ट हँड साइड. आणि राइट हँड साइड काय झाली सेक थीटा. तर आपल्याला काय शो करावं लागेल, लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल आहेत, सेम आहेत, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा आपण अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये काय घ्यायचं, जी LHS असते लेफ्ट हँड साइड विच इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा, ही काय आपली लेफ्ट हँड साइड. आणि ही लेफ्ट हँड साइड आपल्याला काय शो करायची आहे, सेक थीटा आहे. म्हणजे हे सगळं काय आहे सेक थीटा हे शो करायचं. तर ते कसं करायचं, तर बघूया आपण सिम्प्लिफिकेशन करूया. कसं करायचं बघा, कॉस थीटाचा डिनॉमिनेटर काय आहे 1 आणि ह्याचं काय करायचं क्रॉस, कारण डिनॉमिनेटर सेम नाही, आपण ॲडिशन करू शकत आहोत न्यूमरेटरचे. तर काय करायचं, डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर काय होईल, साइन स्क्वेअर थीटा इंटू 1, काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा, कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, कॉस थीटा इंटू कॉस थीटा. आपण काय म्हणले आता सांगितलं तुम्हाला, कॉस थीटा इंटू कॉस थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि तो कशाला इक्विव्हॅलेंट असतो, कॉस स्क्वेअर थीटाला. सो अपॉन कॉस थीटा इंटू 1 यांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन काय येईल, कॉस थीटा. आणि आपल्याला माहित आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. व्हॉट इज द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे जे न्यूमरेटर दिसत आहे संपूर्ण तुम्हाला, जे न्यूमरेटर दिसत आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, हे कशाला इक्वल असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज विच साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1. म्हणजे पूर्ण न्यूमरेटर काय होईल 1 अपॉन काय राहील कॉस थीटा. कुठली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज केली, साइन स्क्वेअर थीटा. इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचे, जे यूज केलं ते लगेच साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे आपण काय यूज केलेले आहे इथं, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके, आपल्याला काय शो करायचं आहे, सेक थीटाला इक्वल आहे. तर आपलं 1 अपॉन कॉस थीटा आलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे कॉस थीटा आणि सेक थीटा एकमेकांचे काय असतात, रेसिप्रोकल. आणि आपल्याला माहित आहे काय माहित आहे, कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1 असेल, तर त्यावरून तुम्हाला हा कॉस थीटा जर मी इकडे शिफ्ट केला राइट साइडला, तर तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल बघा, डिव्हिजन मध्ये. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन काय होईल, कॉस थीटा. म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा कशाला इक्वल आहे, 1 अपॉन कॉस थीटा इक्वल आहे सेक थीटाला. काय यूज केलं आपण, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. आणि सेक थीटा म्हणजे काय आपलं, म्हणजे आपण स्टार्ट कुठनं केलं तर स्टार्ट LHS पासून केलं होतं आणि आपण अराइव्ह कुठं झालो, कुठं पोहोचलो, सेक थीटा. आणि सेक थीटा म्हणजे काय आपलं RHS. म्हणजे लेफ्ट साइड कशाला इक्वल, म्हणजे आपण वेगवेगळे फॉर्म्युले यूज करू, ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स असतील वेगवेगळे रेशो मध्ये आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असतील, यांचा यूज करून आपण कुठे पोहोचलो, सेक थीटा. म्हणजे LHS कशाला इक्वल असणार आहे, RHS. दॅट मीन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. and therefore हे काय ट्रू आहे. दॅट मीन्स साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हे काय असणार आहे, ट्रू असणार आहे. म्हणजे फायनली लिहायचं. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट खूप सोपं असतं, फक्त हे जर तुम्हाला फॉर्म्युले माहित असेल आणि शिफ्ट करायचं कसं, आपल्याला माहिती आपण इक्वेशन मध्ये बघितलेलं आहे बघा, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन, हे जर तुम्हाला माहित असेल तर लगेच सॉल्व्ह करता येईल. वी विल गो टू द सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज द सेकंड एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट. व्हॉट इज द क्वेश्चन, सेम क्वेश्चन. प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस
कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर हे दोन मेथडनं सॉल्व्ह करता येईल. आपण फर्स्ट मेथड नंबर 1 बघूया कसं सॉल्व्ह करायचं. तर आपलं काय क्वेश्चन आहे, व्हॉट इज द क्वेश्चन? प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आपल्याला 1 दाखवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण LHS घेऊया. व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर आपण डायरेक्टली यूज करू शकतो कॉस स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्यामध्ये कुठलं साइन असणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा. इथे मल्टिप्लिकेशन कॉस स्क्वेअर थिटा इंटू आणि आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कशाला इक्वल आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल आहे सेक स्क्वेअर थिटा. तो लिहितो बघा कुठला फॉर्म्युला यूज केला आपण? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला माहित आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि सेक स्क्वेअर थिटा काय आहेत? एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला काय रिलेशन माहित आहे? कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 आहे. तर कॉस थिटा काय येईल? कॉस थिटा इज इक्वल टू हा सेक थिटा इकडे शिफ्ट केला तर 1 अपॉन काय होईल? सेक थिटा. आणि ह्याच्या दोघांचा जर मी स्क्वेअर घेतला तर काय होईल? स्क्वेअर घेतल्यावर कॉस स्क्वेअर थिटा 1 स्क्वेअर काय होईल? 1 आणि सेक थिटाचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतो? 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा मल्टिप्लाइड बाय. आणि आपला हा काय आहे? ऑलरेडी काय आपला सेक स्क्वेअर थिटा आहे इथे. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण? कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. आणि उलटे असतात लक्षात ठेवा, रेसिप्रोकल असतात. तर हा सेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल. 1 into 1 is 1 upon 1 म्हणजे 1 राहील. and which is equal to RHS. आणि आपला काय आहे? RHS आहे. तर असं यूज केलं तरी तुम्हाला काय भेटेल? आन्सर. किंवा तुम्ही म्हणता डायरेक्ट कॉस थिटा इंटू सेक थिटा काय आहे? कॉस थिटा इंटू सेक थिटा कशाला इक्वल आहे? 1 हे असं सुद्धा लिहू शकतो. सो दिस इज द अँड अनदर मेथड बघूया. दुसरी एक मेथड बघूया लगेच. सेकंड मेथड नंबर सेकंड. सेम मेथड आहे फक्त काय थोडा फरक आहे. तर काय करायचं? व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन? व्हॉट इज द LHS? cos square theta into 1 plus tan square theta ही LHS आहे. तर काय करायचं? आतमध्ये मल्टिप्लाय करूया आणि तो मल्टिप्लिकेशन आहे साइन आहे. cos square theta ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? cos square theta प्लस ह्या cos square theta ला पुन्हा tan square theta ला मल्टिप्लाय करायचं. cos square theta into tan square theta. so cos square theta plus cos स्क्वेअर थिटा इथे काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन साइन. tan स्क्वेअर थिटा म्हणजे काय? कारण आपल्याला माहित आहे व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ tan थिटा. रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स माहित आहेत आपल्याला. tan थिटा इज इक्वल टू काय असतो? sin थिटा अपॉन cos थिटा. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं? tan स्क्वेअर थिटा दोन्ही साइडचा काय घ्यायचा? बोथ साइडचा स्क्वेअर घेऊया. tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sin स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा. म्हणजे tan स्क्वेअर थिटाच्या जागी म्हणजे काय करायचं? ह्या tan स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहायचं? sin स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा. म्हणजे tan स्क्वेअर थिटा आहे त्याच्या जागी काय लिहायचं? sin स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा. मी लिहितो बघा इथं tan स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहितो? sin स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा. हा cos स्क्वेअर थिटा आणि हा cos स्क्वेअर थिटा काय होईल? कॅन्सल. राहील काय आपलं? cos स्क्वेअर थिटा प्लस राहील काय? sin स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहित आहे काय माहित आहे? रिलेशन. व्हॉट इज द रिलेशन? तुम्ही लिहू शकता कुठला फॉर्म्युला यूज केला लगेच इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचा. वी हॅव यूज्ड tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा. आता cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा काय माहित आहे आपल्याला? sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा काय आहे? 1 म्हणजे काय ना हा इक्वल टू 1. काय माहित आहे आपल्याला? sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा कशाला इक्वल आहे? 1. फक्त उलटे केले. पहिल्याला काय केले आपण? cos स्क्वेअर थिटा प्लस sin. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा हा कशाला असणार आहे? 1 ला. तो उलट झालेला आहे. सो 1 आपलं काय? RHS. व्हॉट इज द RHS? 1 आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड हे होते आणि आपण काय करू? वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोचे फॉर्म्युले असतील, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असतील, हे यूज करून आपण RHS ला पोहोचलो. म्हणजे LHS इज इक्वल टू काय असणार आहे? RHS. आणि देअरफॉर फायनली काय असणार आहे? cos स्क्वेअर थिटा
इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा कशाला इक्वल असणार आहे 1 ला इक्वल असणार आहे. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 2. प्रूव्ह दॅट चा सेकंड क्वेश्चन झाला. वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. थर्ड क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन? स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin theta 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह दॅट स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. हे प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा LHS घ्या. लेफ्ट हँड साइड आपण कशाला इक्वल दाखवूया राइट साइड. राइट हँड साइड व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta. आणि राइट हँड साइड बघितलं तर इथे स्क्वेअर रूट नाही, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? हे स्क्वेअर रूट काढावं लागेल. आणि हे स्क्वेअर रूट काढण्यासाठी मला माहित आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 काय असतो 2, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर असणारे असे नंबर आला किंवा ओके. कसं करावं लागेल बघूया आपण. स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta. स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta. आणि आपल्याला माहिती आहे आपण रॅशनलायझेशन हा कन्सेप्ट बघितलेला आहे बघा. म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 असेल आणि आपल्याला डिनॉमिनेटर काय करायचं? आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. रॅशनलाइज म्हणजे काय? याचा सिंपल नंबर आणायचा आहे. होल नंबर असतील किंवा रॅशनल नंबर. तर काय करत होतो आपण? याला काय करत होतो? √2 ना डिवाइड न्यूमरेटरला मल्टिप्लाय आणि डिवाइड करत होतो. आणि त्यावरून काय भेटत होतं आपल्याला? 1 × √2 आणि √2 × √2 काय होत होतं? √2 स्क्वेअर काय होतं? 2. म्हणजे काय डिनॉमिनेटर काय होत होता? रॅशनलाइज होत होता. सेम कन्सेप्ट आपल्याला हे यूज करायचा आहे. आणि आपण कधी कधी असं साइन सुद्धा चेंज केलं बघा. असं असेल फॉर एक्झाम्पल 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 असेल आणि याचं मला हा डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा आहे, म्हणजे सिंपल करायचं आहे. तर आपण रॅशनलाइजिंग फॅक्टर सुद्धा बघितला होता. काय करत होतो रॅशनलाइजिंग फॅक्टर मध्ये? तर याचा रॅशनलाइजिंग फॅक्टर काय येतो? याचा साइन चेंज करतो. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करत होतो? 1 minus square root of 2 1 minus square root of 2. आणि असं केलं तर काय होईल? 1 × 1 minus square root of 2 ॲज इट इज राहील. 1 plus square root of 2 1 minus square root of 2. आणि आपल्याला माहिती आहे a plus b into a minus b a square minus b square म्हणजे 1 square minus √2 स्क्वेअर येत होता. आणि दिस इज इक्वल टू 1 minus square root of 2 1 स्क्वेअर आणि 1 minus 2. असं सिंपल वे ना आपल्याला करता येईल. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. आणि लक्षात ठेवा रॅशनलायझेशन करताना काय करतो आपण? जो डिनॉमिनेटर आहे त्याचं साइन चेंज करतो. 1 प्लस sin थीटा आहे त्याचं साइन चेंज करून 1 minus sin थीटा न मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. ओके मल्टिप्लाय अँड डिवाइड. तर काय होईल बघूया. विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin थीटा किती टाइम्स रिपीट होत आहे? 2. म्हणजे काय होणार? त्याचा स्क्वेअर होणार. 1 minus sin theta into 1 minus sin theta काय होईल? 1 minus sin theta होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 plus sin theta into 1 minus sin theta म्हणजे काय? मला माहिती आहे बघा फॉर्म्युला a plus b into a minus b असेल तर त्याचं काय आहे आन्सर? a square minus b square. सेम प्लेसेस आहे बघा. इथे a म्हणजे तुमचा 1 आहे आणि b म्हणजे काय आहे? sin theta. इथे a म्हणजे 1 b म्हणजे काय? sin theta. आणि sin मध्ये चेंज आहे प्लस मायनस आणि त्यामुळे लगेच काय? a square minus b square. आणि ते a म्हणजे काय आपला 1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय? sin स्क्वेअर. आणि तो sin स्क्वेअर थीटा कसा दाखवतो आपण? 1 sin स्क्वेअर थीटा which is equal to 1 minus sin theta होल ब्रॅकेट स्क्वेअर. कारण 1 minus sin theta किती टाइम्स रिपीट झालेला आहे? 2. 1 स्क्वेअर इज 1 minus sin स्क्वेअर थीटा which is equal to square root of 1 minus sin theta
होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, आता इथं 1 मायनस आपल्याला फॉर्म्युला माहित आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा कशाला इक्वल आहे 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा कशाला इक्वल आहे 1. आणि आपल्या इथे काय आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. मी काय करतो, हा जो साइन स्क्वेअर थिटा दिसत आहे तो राईट साइडला शिफ्ट करतो, लेफ्ट साइडला काय राहील कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. हा साइन स्क्वेअर थिटा इकडे शिफ्ट झाले काय होईल मायनस, काय होईल मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कशाला इक्वल असणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कशाला इक्वल असणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहित आहे हा स्क्वेअर आणि हा साइन कॅन्सल होईल, राहील काय 1 मायनस साइन थिटा अपॉन हे साइन आणि हे साइन कॅन्सल होईल, राहील काय कॉस थिटा. ओके, तर काय आलं आपलं इथपर्यंत आलेला होता आपण. सो 1 मायनस काय आलेलं आहे 1 मायनस साइन थिटा, आणि स्क्वेअर रूट आणि हे साइन कॅन्सल किंवा स्क्वेअर रूट माहित आहे, स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं 1/2 आणि हा 2 कॅन्सल होईल आणि इथला 2 आणि 1/2 स्क्वेअर रूटचा कॅन्सल होईल, राहील काय फक्त cos थिटा. सिंपली हे कॅन्सल करू शकतो, लक्षात ठेवण्याचे काय 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ साइन कॅन्सल होईल, राहील काय 1 मायनस साइन थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा cos थिटा राहील 1 मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा. हे आलेलं आहे. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे sec थिटा मायनस tan थिटा. मी काय करतो बघा, याला असं लिहितो 1 अपॉन cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा. हे करेक्ट आहे का यस, कारण डिनॉमिनेटर सेम आहे. तो cos थिटा म्हणजे आपण यांच्या सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करताना काय करतो cos थिटा, डिनॉमिनेटर सेम आहे आणि न्यूमरेटरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजे 1 मायनस साइन थिटा करतो. आणि हेच आपलं वरचं आहे बघा, म्हणजे हे काय आपण केलेलं करेक्ट आहे. ओके, कळालं इथपर्यंत कळालं असेल. 1 अपॉन cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन म्हणजे 1 cos थिटा सोबत गेलेलं आहे मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा केलेलं आहे. म्हणजे काय केलं, कारण cos थिटा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन मिळेल 1 मायनस साइन थिटा. आणि आपल्याला माहित आहे 1 अपॉन cos थिटा, तर फॉर्म्युला लगेच लिहायचा, काय यूज केलं तर काय यूज केलं तर लगेच लिहायचं साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि शिफ्ट केल्यावर काय होईल. ओके, आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे. हां, आता 1 अपॉन cos थिटा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे बघा, cos थिटा इंटू sec थिटा काय असतो cos थिटा इंटू sec थिटा इज इक्वल टू कशाला असतो 1. आणि आपल्याला काय 1 अपॉन cos थिटा पाहिजे, हा cos थिटा मी इकडे राइट साइडला शिफ्ट करतो, तो कशामध्ये जाईल डिव्हिजन मध्ये, म्हणजे लेफ्ट साइडला राहील sec थिटा which is equal to 1 upon cos थिटा. म्हणजे 1 upon cos थिटा कशाला इक्वल आहे sec थिटाला मायनस लगेच फॉर्म्युला काय यूज केला आपण sec थिटा, कारण रेसिप्रोकल असतो कशाचा 1 upon cos थिटा. म्हणजे 1 upon cos थिटा is equal to sec थिटा, sec थिटा is equal to 1 upon cos थिटा. अँड तुम्हाला माहित आहे tan थिटा काय असतो sin थिटा अपॉन cos थिटा. म्हणजे sin थिटा अपॉन cos थिटा काय असणार आहे tan थिटा. sin थिटा अपॉन cos थिटा काय असणार आहे tan थिटा. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आणि which is equal to RHS. आलं का बघा, RHS काय आहे sec थिटा मायनस tan थिटा. therefore LHS is equal to RHS and finally write down. आपण प्रूव्ह केलेले करेक्ट आहे. ओके, आपण प्रूव्ह केलं आहे बघा 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू sec थिटा मायनस tan थिटा. हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, व्हेरी सिंपल एक्झाम्पल. वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन sub question, that is the fourth number sub question we will see here. Fourth number sub question. Fourth number sub question is, what is the fourth number sub question? Sec theta minus cos theta into cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते कसं प्रूव्ह करावं लागेल बघूया आपण. व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? लेफ्ट हँड साइड इज
सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू मल्टिप्लिकेशन साइन कॉट थिटा प्लस टॅन थिटा। हे लेफ्ट हँड साइड आपल्याला कशाला शो करायचे, राईट हँड साइडसाठी, राईट हँड साइडला। तर काय करायचं, वेगवेगळे जे आपले फॉर्म्युले आहेत ते यूज करायचे, लक्षात ठेवा। ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। सेक थिटा आपल्याला माहिती आहे, सेक थिटा आणि कॉस थिटा काय असतात, रिव्हर्स, म्हणजे सेक थिटा कशाला इक्वल असणार आहे, 1 कॉस थिटा। लक्षात ठेवायचं, आपण टॅन थिटा मध्ये कन्वर्ट करूया सेक थिटा मध्ये सगळे, ओके। हां, माइनस cos थीटा as it is लिहूया, cos थीटा we will write as it is, कारण कायच करता येत नाही, इथे लगेच द्यायचा फॉर्म्युला काय यूज केला आपण, sec थीटा is equal to 1 cos थीटा। आणि 1 sec थीटा कशाला इक्वल असतो, कारण हाच फॉर्म्युला यूज केला बघा, cos थीटा इंटू sec थीटा आपल्याला माहिती आहे, cos थीटा इंटू sec थीटा यांचं मल्टिप्लिकेशन काय असतं 1, आणि आपल्याला काय म्हणजे sec थीटा, cos थीटा डिस्ट्रीब्यूट केल्यावर काय होईल 1 cos थीटा, ओके, इनटू cot थीटा। cot थीटा काय असतो तुम्हाला माहित आहे, cot थीटा म्हणजे काय असतो, cos थीटा, हा फॉर्म्युला यूज केला बघा, cot थीटा इज इक्वल टू cos थीटा अपॉन sin थीटा प्लस tan थीटा काय असतो, sin थीटा अपॉन cos थीटा, ओके। जे जे यूज केले यूज देतो बघा, आपण काय यूज केला, tan थीटाचा फॉर्म्युला काय sin थीटा अपॉन cos थीटा, आणि सेकंड कुठला यूज केला cot थीटा, आणि cot थीटा काय असतो cos थीटा अपॉन sin थीटा। हे सगळे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज काय केले यूज केलेले आहेत बघा। sec थीटा पहिल्यांदा काय यूज केला, इथे लिहितो बघा, हा sec थीटा म्हणजे काय असतो 1 cos थीटा। cos थीटाचा आपल्याला काय करता येतं, तो ॲज इट इज ठेवा। cot थीटा म्हणजे काय, cos थीटा अपॉन sin थीटा प्लस tan थीटा म्हणजे काय, sin थीटा अपॉन cot थीटाचा फॉर्म्युला काय आहे, cos थीटा अपॉन sin थीटा, आणि tan थीटाचा आहे sin थीटा अपॉन cos थीटा, ओके, इज इक्वल टू आपण काय करूया आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, आणि इथे डिनॉमिनेटर काय आहे 1 मायनस 1 इंटू 1 मायनस cos थीटा इंटू cos थीटा काय होईल cos स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा इंटू 1 काय येईल cos थीटा इंटू, इथे सुद्धा काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, cos थीटा कारण डिनॉमिनेटर सेम नाही, cos थीटा इंटू cos थीटा होईल cos स्क्वेअर थीटा प्लस sin थीटा इंटू sin थीटा sin स्क्वेअर थीटा अपॉन sin थीटा इंटू cos थीटा sin थीटा इंटू cos थीटा, ओके, इज इक्वल टू, आणि आपल्याला माहित आहे आता 1 मायनस cos स्क्वेअर थीटा, आपल्याला काय फॉर्म्युला माहित आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा हा कशाला इक्वल असतो 1। ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे बघा, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे 1 मायनस cos स्क्वेअर थीटा, मी काय करतो हा cos स्क्वेअर थीटा राइट साइडला शिफ्ट करतो, लेफ्ट साइडला राहील sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 मायनस cos स्क्वेअर थीटा कशाला इक्वल आहे sin स्क्वेअर थीटा। मग 1 मायनस cos स्क्वेअर थीटाच्या जागी मी काय लिहितो sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा, इथे कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, आणि आपल्याला माहित आहे cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा काय असतो 1, which is equal to sin थीटा इंटू cos थीटा। कुठला फॉर्म्युला यूज केला आपण sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा कशाला इक्वल असतो 1, आणि त्यामुळेच काय होतं बघा, हा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा कशाला इक्वल येतो 1, उलटे घेतलं तरी चालतं, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा कशाला इक्वल येणार आहे 1। आता लक्षात ठेवा हा sin थीटा आणि इथला एक sin थीटा कॅन्सल होईल, राहील काय इथं sin थीटा अपॉन काय राहील cos थीटा इंटू एक sin थीटा ते स्क्वेअर असल्यामुळे एक राहील आणि इथं राहील 1 अपॉन cos थीटा which is equal to, आणि आपल्याला माहित आहे sin थीटा अपॉन cos थीटा, sin थीटा अपॉन cos थीटा हा कशाला इक्वल आहे tan थीटा, म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा चे काय लिहू शकतो आपण tan थीटा इनटू 1 अपॉन cos थीटा, cos थीटाचा रेसिप्रोकल काय असतो मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो sec थीटा, म्हणजे 1 अपॉन cos थीटा कशाला इक्वल असणार आहे sec थीटा। कुठले कुठले फॉर्म्युले यूज केले tan थीटा इज इक्वल टू
sin थीटा अपॉन cos थीटा आणि सेकंड काय यूज केला sec थीटा हा कशाला इक्वल असतो 1 अपॉन cos थीटा याच्यावरून काय आलं cos थीटा * sec थीटा 1 हा cos थीटा इकडे शिफ्ट केला तर 1 अपॉन काय होईल cos थीटा which is equal to sec थीटा आणि हेच आपल्याला काय आहे tan थीटा * sec थीटा tan थीटा * sec थीटा हा आपला काय आहे RHS म्हणजे बघा लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात केली होती आणि वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अँड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करून आपल्याला राइट हँड साइड आली देयरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आलेली आहे सो दिस इज द क्वेश्चन नंबर 5 प्रूव दैट okay we will go to the fifth number example okay क्लास 10 च्या बोर्डच्या एक्झाम मध्ये एखादा एक्झाम्पल येऊ शकतं लक्षात ठेवा we will go to the fifth number question what is the fifth number question we will see here cot theta plus tan theta cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta हे आपल्याला प्रूव करायचं आहे cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta firstly write down what is the left hand side cot theta plus tan theta हे आपली लेफ्ट हँड साइड आहे आणि आपल्याला माहिती आहे cot theta चा काय फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन काय आहे cot theta is equal to cos theta upon sin theta म्हणजे cot theta चा फॉर्म्युला माहिती आहे किंवा रिलेशन माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक cot theta कशाला इक्वल असतो cos theta अपॉन sin थीटा म्हणजे मी cot थीटा चा जागी काय लिहू शकतो आणि इक्वल आहे cot थीटा कशाला इक्वल आहे cos थीटा अपॉन sin थीटा म्हणजे cot थीटा चा जागी देतो मी cos थीटा अपॉन sin थीटा प्लस tan थीटा कशाला इक्वल येतो sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे tan थीटा च्या जागी मी काय लिहू शकतो tan थीटा कशाला इक्वल आहे sin थीटा अपॉन cos थीटा sin थीटा अपॉन cos थीटा हे फॉर्म्युला आपण यूज केले which is equal to आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया कारण डिनॉमिनेटर सेम आहे cos थीटा into cos थीटा काय होईल cos स्क्वेअर थीटा प्लस sin थीटा into sin थीटा sin स्क्वेअर थीटा अपॉन sin थीटा into cos कारण डिनॉमिनेटर आपण काय करतो मल्टिप्लिकेशन sin थीटा into cos थीटा आणि आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा कशाला इक्वल आहे 1 ला किंवा तुम्ही उलट सुद्धा लिहू शकता cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा कशाला इक्वल येणार आहे 1 म्हणजे cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा कशाला इक्वल आहे 1 म्हणजे ह्या न्यूमरेटरच्या जागी मी काय लिहू शकतो 1 कारण cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा 1 ला इक्वल आहे आणि डिनॉमिनेटरला आहे sin थीटा into cos थीटा आता कसं लिहितो बघा हे 1 अपॉन काय करतो मी sin थीटा 1 अपॉन sin थीटा मल्टिप्लाइड बाय करतो 1 अपॉन cos थीटा कारण मल्टिप्लिकेशन मध्ये 1 into 1 काय होईल 1 अपॉन sin थीटा into cos थीटा sin थीटा cos थीटा काय फरक पडणार नाही 1 अपॉन sin थीटा आपल्याला माहित आहे sin थीटाच्या उलट कोण असतं cosec थीटा म्हणजे 1 अपॉन sin थीटा कशाला इक्वल येणार आहे cosec थीटा म्हणजे cosec थीटा कोणाच्या उलट असतं म्हणजे काय रेसिप्रोकल असतो cosec थीटा कोणाचा रेसिप्रोकल असतो sin थीटाचा म्हणजे 1 अपॉन sin थीटा cosec थीटा येणार आहे मल्टिप्लाइड बाय cos थीटा चा रेसिप्रोकल काय आहे व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ cos थीटा cosec थीटा सॉरी sec थीटा म्हणजे sec थीटा चा रेसिप्रोकल काय आहे cos थीटा उलट असतं लक्षात ठेवा sec थीटा चा रेसिप्रोकल cos थीटा चा रेसिप्रोकल sec थीटा cos थीटा ओके 1 अपॉन cos थीटा कशाला इक्वल येणार आहे sec थीटा and this is the our RHS कारण आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं बघा लेफ्ट हँड साइड घेतली आणि वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स अँड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करत गेलो आणि आपल्या कन्क्लुजन आपलं जे प्रूव्ह करायचं होतं त्याच्यापर्यंत पोहोचलो बघा cosec थीटा into sec थीटा which is equal to RHS therefore left hand side is equal to right hand side and therefore finally हे as it is statement लिहायचं okay so this is the fifth number example we will go to the next example sixth example we will go to the sixth example from the practice set 6.1 sixth example is
1/sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. तर हे प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करायचं बघूया. काय क्वेश्चन आहे? प्रूव्ह दॅट 1/sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. तर कसं प्रूव्ह करायचं बघूया आपण. सोल्युशन. What is the left hand side? What is the left hand side? 1/sec theta minus tan theta. तर मी मग सांगितलं होतं आपल्याला न्यूमरेटर मध्ये पाहिजे sec theta plus tan theta. म्हणजे काय करायचं याचा रेसिप्रोकल घ्यायचा. काय घ्यायचा? रेसिप्रोकल. कसा घ्यायचा बघा. रॅशनलायझेशन करायचं. काय करायचं याचं? रॅशनलायझेशन. 1/sec theta minus tan theta ॲज इट इज ठेवायचं. आणि रॅशनलायझेशन करताना मी सांगितलं होतं बघा डिनॉमिनेटर जो आहे त्याचं साइन चेंज करून मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय अँड डिवाइड. काय करायचं? कशाने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं? sec theta प्लस tan theta अपॉन sec theta प्लस tan theta. यानं काय केलं आपण? मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. ओके, बघूया आपण नेक्स्ट. आता काय मल्टिप्लिकेशन करा. 1 into sec theta plus tan theta काय येईल? sec theta प्लस tan theta अपॉन डिनॉमिनेटरला काय राहील बघा sec theta minus tan theta into sec theta plus tan theta असं राहील. आणि आपल्याला काय sec theta plus tan theta आलेला आहे म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर आहे तो काय दाखवावा लागेल? 1. जर मी डिनॉमिनेटर 1 दाखवला तर sec theta upon sec theta plus tan theta होईल. म्हणजे तोच आपलं काय असणार आहे? RHS. आणि इथं आपण काय कुठला फॉर्म्युला यूज करणार बघा. a minus b into हा a बघा sec theta आणि आता म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? a minus b into a plus b which is equal to a square minus b square. इथे a म्हणजे काय आहे? sec theta. मी न्यूमरेटर ॲज इट इज देतो बघा. sec theta plus tan theta upon a minus b बघा a सेम आहे sec theta tan theta म्हणजे काय a square. a म्हणजे काय आहे? sec square theta minus b square. b काय आहे? tan square theta. आपल्याला डिनॉमिनेटर 1 दाखवायचा आहे तरच आपला RHS भेटेल. sec theta प्लस tan theta अपॉन आता आपल्याला माहित आहे फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन काय आहे? 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. हे आपल्याला रिलेशन माहित आहे बघा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. तर इथे काय आहे? sec square theta minus tan square theta. मी काय करतो? हा tan square theta राइट साइडला शिफ्ट करतो. लेफ्ट साइडला काय राहील? 1 sec square theta. हा tan square theta प्लस आहे राइट साइडला गेला काय होईल? मायनस tan square theta. म्हणजे sec square theta minus tan square theta कशाला इक्वल आहे? 1. म्हणजे डिनॉमिनेटरला काय आहे बघा sec square theta minus tan square theta कशाला इक्वल आहे? 1. आणि तो कुठला फॉर्म्युला यूज केला? लगेच लिहायचं. कुठला फॉर्म्युला यूज केला? 1 plus tan square theta is equal to sec square theta. फक्त शिफ्ट केलं बघा. tan square theta राइट साइडला शिफ्ट केलं म्हणजे sec square theta minus tan square theta equal to 1. आणि काय डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे काय आपण कसं लिहू शकतो? sec theta plus tan theta and which is equal to our right hand side. So this is the example number 6. Example number 6. Example number 6. We will go to the 7th number example. Sub question 7. We will see here 7th number question. Sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus 2 cos square theta. हा तुमचा क्वेश्चन आहे. sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta which is equal to 1 minus 2 cos square theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह कसं करायचं बघा. पहिल्यांदा LHS घेऊया. व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1. त्याला कसं लिहायचं बघा. sin raised to 4 theta लक्षात ठेवा. sin raised to 4 theta कशाला इक्वल असणार आहे? sin theta raised to 4.
हे दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मी साइन स्क्वेअर थिटा आपल्याला माहित आहे 2⁴ म्हणजे काय असतो, सॉरी 4, फॉर एक्झाम्पल 3⁴ म्हणजे आपण असं सुद्धा लिहू शकतो 3² चा स्क्वेअर, कारण 2 टू जा 4 होणार आहे. सेम sin⁴ थिटा कसं लिहायचं, साइन स्क्वेअर स्क्वेअर, कारण 2 टू जा काय होणार 4, मायनस सेम cos स्क्वेअर थिटा रेज टू 2, आणि 2 टू जा 4, 2 टू जा 4. अँड इथं काय लक्षात ठेवायचं बघा, आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथं साइन स्क्वेअर थिटा म्हणजे तुमचा a आहे, तर a म्हणजे काय आहे, साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे हे पूर्ण काय आहे a, आणि b काय आहे तुमचा cos स्क्वेअर थिटा, म्हणजे a मायनस a स्क्वेअर, कारण a काय आहे तुमचा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, आणि फॉर्म्युला माहित आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असतो, a प्लस b इंटू a मायनस b. पण इथे a म्हणजे काय आपलं साइन स्क्वेअर थिटा, याच्या आतमधलं पुन्हा स्क्वेअर आहे, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आपण काय केलेला आहे, यूज केलेला आहे, लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहित आहे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी काय माहित आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा कशाला इक्वल आहे 1, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा कशाला इक्वल असणार आहे 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा. सो 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा, कोणत्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केला तोच नंबर येणार आहे, साइन स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा. तर आता काय करूया, आपल्याला कशामध्ये काढायचं आहे, cos स्क्वेअर मध्ये आलं पाहिजे आन्सर, म्हणजे ॲज इट इज ठेवावं लागेल. RHS कडे बघायचं, 1 मायनस 2 cos स्क्वेअर थिटा म्हणजे cos स्क्वेअर थिटा पाहिजे, म्हणजे आपल्याला चेंजेस कशामध्ये करावं लागतील, साइन स्क्वेअर थिटा मध्ये. तर कसे करायचं बघा, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय माहित आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा कशाला इक्वल आहे 1. आता साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा cos स्क्वेअर थिटा राइट साइडला शिफ्ट करतो, तर तो काय होईल 1 मायनस cos स्क्वेअर थिटा. म्हणजे मी काय करू शकतो, लक्षात ठेवा, साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहू शकतो 1 मायनस cos स्क्वेअर थिटा, मायनस काय लिहिलं बघा, या साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहिलेलं आहे 1 मायनस cos स्क्वेअर थिटा, आणि राहिलेलं काय आहे आपलं मायनस साइन स्क्वेअर थिटा काय मायनस cos स्क्वेअर थिटा, which is equal to 1 मायनस cos स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा 2 cos स्क्वेअर थिटा, कारण 2 टाइम्स आहे 1 मायनस 2 cos स्क्वेअर थिटा, आणि तेच आपलं काय आहे 1 मायनस 2 cos स्क्वेअर थिटा which is equal to RHS, म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड झालेलं आहे. सो देअरफॉर, आणि इथं फॉर्म्युला कुठला यूज केला लगेच लिहायचं, वी हॅव यूज्ड साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला यूज केला, लगेच लिहायचं 1. ओके, सो दिस इज द 7th number example. This is the 7th number example. Okay, remaining example we will see in a next lecture. Thank you.